महाराष्ट्र ही नवरत्नांची खाण आहे. यातलंच एक रत्न म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदलितांचा उद्धार केला, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. पण त्यांनी फक्त एका जाती समूहाचा उद्धार केला असं नाहीये. गावगाड्यातल्या प्रत्येक घटकासाठी त्यांनी काम केलं आणि ते अमूल्य होतं. महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. समाजातील प्रत्येक घटकाला समानतेचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य पणाला लावलं होतं. समाजाचं प्रेरणास्थान म्हणून त्यांच्या कार्याकडे आजही पाहिलं जातं. या महामानवाचं मूळ नाव काय होतं असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर मंडळी, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातल्या महू गावातला असला तरी त्यांचं मूळ गाव कोकणात आहे. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे या महामानवाचं मूळ गाव आहे. बाबासाहेबांचं मूळ आडनावही वेगळं आहे. मंडळी, बाबासाहेबांचं मूळ आडनाव काय आहे आणि ते पुढे जाऊन का बदललं? बाबासाहेबांचं कार्य काय आहे? बाबासाहेबांचे नातू पणतू आजही बाबासाहेबांचा वारसा अभिमानानं सांगतात. तर याच अनुषंगानं बाबासाहेबांची वंशावळही आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांच्या स्मृतीला आणि विचारांना वंदन म्हणून आपण आज त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या समाजानं त्यांना पाणी नाकारलं, त्याच समाजात त्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं. त्यांनी अत्यंत हालाखीत अपमान सहन करून शिक्षण घेतलं. त्यांच्या जीवनातून आपल्याला एकच शिकवण मिळते आणि ते म्हणजे शिक्षण हाच आपला सर्वात मोठा आधार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्रिसूत्री मंत्र आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ हक्क मागायला शिकवलं नाही, तर त्या हक्कांवर विश्वास ठेवण्यासाठी आपल्या बुद्धीच्या आणि संघटनेच्या बळावर ते मिळवण्यासाठी लढायला देखील शिकवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे त्यांनी देशाला दिलेलं भारतीय संविधान आहे. हे संविधान फक्त कायद्याचं पुस्तक नाही, तर ते न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार स्तंभावर उभी असलेली भारताच्या लोकशाहीची पायाभरणी आहे. कल्पना करा, ज्या व्यक्तीला जीवनात इतका अन्याय सोसावे लागले, त्या व्यक्तीने जेव्हा राष्ट्रासाठी संविधान लिहिलं तेव्हा त्यात बदल्याची भावना नव्हती, तर प्रत्येक भारतीयाला सन्मानानं जगण्याचा हक्क देण्याची निखळ आणि नितळ भावना होती. त्यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देऊन देशाला एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य या तत्वावर आधारित सामाजिक लोकशाहीचा मार्ग दाखवला. बाबासाहेबांनी देशाला दिलेला हा वारसा, ही समतेची मशाल आपण कधीही विसरू शकत नाही. मंडळी, बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव सपकाळ होतं. मग नंतर बाबासाहेब आंबेडकर कसं झालं ते बघूया. तर त्याचं झालं असं की थोर समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण खूप संघर्षात आणि सामाजिक भेदभावाच्या वातावरणात गेलं. जातीभेदाशी लढा देणाऱ्या डॉक्टर भीमराव आंबेडकरांसाठी शिक्षणाचा पहिला टप्पा सोपा नव्हता. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांना अनेक वेळा वर्गात बसण्यासाठी रोखण्यात आलं. ते बहुजन समाजातील आहेत हे त्या मागचं कारण होतं. हा भेदभाव केवळ शाळेत लिहिण्या वाचण्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांना सार्वजनिक ठिकाणचं पाणी पिण्यालाही बंदी होती. या भेदभावामुळे त्यांना आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या जवळ जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न समाजात सुरू झाले. या सर्व गोष्टी त्यांच्या मनात रुजल्या आणि त्यातून उच्च नीच भेद मिटवण्याच्या संघर्षाचा पाया त्यांनी रचला. जातीभेदामुळे बाबासाहेबांनी आपलं आडनाव बदलून भीमराव आंबेडकर हे ठेवलं. प्रत्येक टप्प्यात संघर्षावर मात करून हा मुलगा पुढे देशाचा पहिला कायदेमंत्री झाला आणि शेवटी तोच मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावानं अनेकांच्या हृदयात आजपर्यंत राज्य करत आला. आता याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वंशावळ कोणती आहे ते बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव मेजर रामजी मोलाजी सपकाळ हे होतं आणि त्यांच्या आईचं नाव भीमाबाई होतं. रामजी आणि भीमाबाई यांना एकूण 14 अपत्य झाली, पण त्यातली 7 अपत्य अल्पवयातच दगावली गेली. रामजी आणि भीमाबाई यांच्या अपत्यांची नावं आणि वंशविस्तार आपण पुढे बघूयात. बाळराम, गंगाबाई, रमाबाई, आनंदराव, मंजुळा, तुळजा आणि त्यांचं 14वं आणि शेवटचं अपत्य म्हणजे भीमराव रामजी सपकाळ उर्फ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होतं. आता आपण आंबेडकरांच्या पिढ्यांबद्दल माहिती बघूया. बाबासाहेबांचं लग्न भगीरथी भिकू धुत्रे यांच्यासोबत झालं होतं. भगीरथी भिकू धुत्रे यांचं नाव लग्नानंतर रमाई करण्यात आलं होतं. बाबासाहेब आंबेडकर आणि भीमाबाई यांना एकूण 5 अपत्ये झाली, पण त्यातल्या 4 अपत्यांचा अल्पवयातच मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या अपत्यांची रमेश, गंगाधर, इंदू, राजरत्न ही नावं होती. यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर हे त्यांच्या 5व्या अपत्याचं नाव होतं. बाबासाहेबांचे चिरंजीव असणाऱ्या यशवंत आंबेडकर यांनी बाबासाहेब यांचं कार्य आणि विचार पुढे नेले. ते बौद्ध चळवळीतले कार्यकर्ते असून विचारवंत आणि पदाधिकारीही होते आणि ते महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य होते.
त्यांच्या पत्नी मीराबाई यांनीही समाजकार्यात मोलाचं योगदान दिलं. मीराबाई आणि भैयासाहेब त्यांना पुढे 4 अपत्य झाली. त्यांपैकी 3 मुलं आणि 1 मुलगी. त्यांची नावं प्रकाश, रमाबाई, भीमराव आणि आनंदराज अशी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचे आजोबा असून आंबेडकरांची ही तिसरी पिढी आहे. आता प्रकाश आंबेडकर हे सक्रिय राजकारणी असून बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राज्यसभा आणि लोकसभेतही त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. अंजली मायदेव हे प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नीचं नाव आहे. अंजली मायदेव या प्राध्यापक असून सामाजिक आणि राजकीय कार्यकर्तेही आहेत. प्रकाश आंबेडकर आणि अंजली मायदेव यांना एकुलता एक मुलगा असून त्यांचं नाव सुजात आंबेडकर असं आहे. सुजात आंबेडकर यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्स पूर्ण केला आणि चेन्नईत पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. ही आंबेडकरांची चौथी पिढी आहे. यशवंत आंबेडकर उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचे दुसरे चिरंजीव म्हणजे दादासाहेब आंबेडकर. दादासाहेब आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांनी समता सैनिक दलाचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम केलंय. दादासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं नाव दर्शना आंबेडकर. दादासाहेब आणि दर्शना यांना एकुलती एक मुलगी आहे. तिचं नाव कृतिका आहे आणि ती सध्या मुंबईमध्ये शिक्षण घेतेय. यशवंतराव यांचे तिसरे मूल म्हणजेच आनंदराज आंबेडकर. आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिक सेना या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना राजकीय ओळखही आहे. त्यांच्या पत्नीचे नाव मनीषा आहे. मनीषा आणि आनंदराज यांना 2 मुले आहेत. ते म्हणजे साहिल आणि अमन. यशवंतराव यांची मुलगी रमाताई तेलतुंबडे असून आनंद तेलतुंबडे यांच्या त्या पत्नी आहेत. प्रसिद्ध विचारवंत म्हणूनही रमाताई तेलतुंबडे यांची ओळख आहे. रमाताई यांना प्राची आणि रश्मी अशा 2 मुली आहेत आणि प्राची ही आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस प्लेयर म्हणून ओळखली जाते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिला होता. पण तो फक्त समाजाला दिला नव्हता, तर तो सर्वात आधी त्यांनी स्वतः अवलंबला आणि त्यांनी स्वतःच्या कुटुंबियांनाही दिला. शिक्षणानं प्रगती होते, संघटन शक्ती निर्माण करतं आणि संघर्षाने सामाजिक न्याय मिळवता येतो हे यातून स्पष्ट होतं. शिक्षणासोबतच संघटित होणं महत्त्वाचं आहे, कारण शिक्षित संघटन अजून प्रभावी ठरतं. हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण तो स्वातंत्र्यासाठी आणि माणूस म्हणून जगण्यासाठी लढण्याचा एक मार्ग आहे. आज आपण थोर विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंशावळीबद्दल सखोल माहिती घेतली. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.